प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून काम करा। आपला विजय निश्चित असला तरी गाफील न राहता पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने कामाला लागणे आवश्यक आहे। महापालिका निवडणुकीत महायुतीचे 6 उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत, पण ही तर फक्त सुरुवात आहे। पिक्चर अभी बाकी है। यामुळे मेहनत घेणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांनी प्रभाग क्रमांक 1 मध्ये प्रचाराच्या शुभारंभावेळी केले। पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि RPI महायुती सज्ज झाली असून शनिवारी प्रभाग क्रमांक 1 मधील प्रचाराचा शुभारंभ धानसार येथे नारळ फोडून करण्यात आला। यावेळी आयोजित रॅलीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। प्रचार शुभारंभाच्या प्रसंगी अरुण शेठ भगत यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेलच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे। अनेक महत्त्वपूर्ण विकास कामे पूर्ण झाली असून ही कामे जनतेपर्यंत पोहोचवणे ही कार्यकर्त्यांची मुख्य जबाबदारी आहे। विकास कामांच्या जोरावरच आपण मतदारांपुढे जात आहोत, असेही त्यांनी नमूद केले। प्रभाग 1 मध्ये भाजप महायुतीच्या वतीने विजयश्री संतोष पाटील, लीना नंदकुमार म्हात्रे, नितेश बाळकृष्ण पाटील, संतोष बाबूराव भोईर हे उमेदवार रिंगणात उतरले आहेत। धानसार येथून सुरू झालेल्या या प्रचार रॅलीत कार्यकर्त्यांचा मोठा ताफा सहभागी झाला होता। ठिकठिकाणी महिलांनी उमेदवारांचे औक्षण करून त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष सुरेश पोरजी, प्रभाग 1 सरचिटणीस जितेंद्र पोरजी, राजेश तांबोळी, काळूराम गोंधळी, विष्णू पोरजी, अभिमन्यू पोरजी, राजेश पोरजी, अक्रम शेख, ज्ञानेश्वर पोरजी, रवी पोरजी, अमीर पोरजी, विश्वनाथ पोरजी, सूरज गोंधळी, अमित पोरजी, रामू पोरजी, सलमान शेख, अरमान शेख, संजय गोंधळी, विजय गोंधळी, बाबूराव पोरजी, अनंता पोरजी, बंडू गोंधळी, रुपेश गोंधळी, अर्जुन गोंधळी, चंदा पोरजी, नंदा पोरजी, कीर्ती पोरजी, अश्विनी पोरजी, शारदा पोरजी, गौरी पोरजी, निकिता पोरजी, पद्मा पोरजी, रशिदा सुलतान शेख, जीवन पोरजी, पूनम गोंधळी, जागृती गोंधळी, कल्पेश गोंधळी, मोनिका पोरजी, स्वाती पोरजी, केतन गोंधळी, अक्षय पाटील, किरण पाटील, बारक्या पाटील, प्रियांका पोरजी, दिव्या पाटील, मनीषा पाटील, जोशना भोईर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रचाराचा शुभारंभ आपण या ठिकाणी करत आहोत। यासाठी इथं उपस्थित असलेले आपले जिल्ह्याचे युवाचे अध्यक्ष आनंदजी ढवले, संतोष भोईर, श्री पाटील, लीना म्हात्रे आणि नितेश बाळकृष्ण पाटील असे 4चे 4 उमेदवार या ठिकाणी आपल्याला नमस्कार करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। त्यांची चौघांची पण निशाणी कमल आहे आणि म्हणून आपण सर्वांनी कमलाच्या निशाणीच्या समोरचं बटन दाबून आपण या 4च्या 4 मतदारांना उमेदवारांना जास्तीत जास्त मताधिक्यानं विजयी करावं अशा प्रकारची विनंती करण्यासाठी आज आपण सर्व उमेदवार आणि प्रमुख कार्यकर्ते धानसार गावामध्ये फिरणार आहोत। आणि म्हणून आपण 4ही उमेदवार आपल्या बरोबर आहेत। 4च्या 4 उमेदवारांनी एक संघ राहून प्रत्येक घरामध्ये आपलं पत्र पोचलं पाहिजे, त्या दृष्टिकोनातून आपण सर्व कार्यकर्त्यांनी लक्ष घेणं गरजेचं आहे। आपला विजय जरी निश्चित असला तरी पण आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मेहनत घेणं गरजेचं आहे। आज आपण बघितलं असेल पनवेल तालुक्यामध्ये, पनवेल महानगरपालिकामध्ये महायुतीची हवा सर्व पसरलेली आहे। काल आपण बघितलेले 6 उमेदवार हे बिनविरोध निवडून येऊन नगरसेवक झालेले आहेत। ये तो शुरुआत आहे, अभी बहुत कुछ बाकी आहे। या दृष्टिकोनातून आपल्याला मेहनत घेणं सर्वांना गरजेचं आहे। आपल्या 2 महिला या ठिकाणी उभ्या आहेत, त्याच्यामध्ये महिलांनी जास्त प्रमाणात 50% जास्त आरक्षण तुम्हाला आहे आणि म्हणून तुम्ही जास्त प्रमाणात मेहनत घेणं महिलांनी गरजेचं आहे। आणि आपण सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा या 4च्या 4 उमेदवारांना भरपूर मताधिक्यानं विजयी करावं अशी विनंती आपण सर्वांना करायची। हे काय आपण काय केलेलं आहे। आज नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून आज बघितलं तर 80 कोटी लोकांना मोफत धान्य किती 5 वर्ष आज देतात। आपले नेते देवेंद्र फडणवीस साहेब हे सुद्धा आपल्याकडे भरपूर निधी आपल्या या पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये, पनवेल महानगरपालिकेमध्ये येतात आणि आपले नेते, आपले सर्वांचे लाडके आमदार माननीय प्रशांतराव ठाकूर हे सुद्धा जास्त निधी आणण्याचा प्रयत्न
आज आपल्या पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये करत आहेत. म्हणून ही सर्व गोष्टी आपण मतदारांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातनं आपण सर्वांनी जास्त मेहनत घ्यावी अशी विनंती करतो.